हॅलो, गुड इव्हनिंग एव्हरीवन. आवाज येतोय का? व्हिडिओ दिसतोय का? रिप्लाय करा. हॅलो हॅलो. येस सर, आवाज येतोय. ओके ओके, ठीक आहे. येस सर. केले का चित्र? तुम्ही केले, टाकले ग्रुपला? हो सर. सर माझे एवढे चित्र कंप्लीट झाले. अरे वा, शाबास. बाकीचं पण करा आता. हो सर.
संजोत संजोत आवाज येतोय का? संजोत आवाज येतो का? आहे का संजोत? श्रीनील हॅलो. सर हा छान केलंय, फक्त आता एक दुरुस्ती बघ. आता हे बघ, इथे असं खूप काळपट केलंस तू एकाच ठिकाणी, बघ दिसतंय की है ना? हो असं सर. लाईन्स द्यायला पाहिजे, लाईन्स यायला पाहिजे. ओके हो चालेल. मृण्मयी मृण्मयी आहेस का मृण्मयी? गौरी छान झालंय, पण हे मोठे कॅरेक्टर हवेत. गौरी आहे का गौरी? हा सर. गौरी हे चित्र तू जर बघितलं ना तर ते चित्रात नीट हा. या गोष्टी बघ. तुम्हाला काय सांगायचं, कॅरेक्टर मोठे किती आहे बघ. आता ह्या पूर्ण चित्रामध्ये ही व्यक्ती हा. बघ, ही व्यक्ती किती हा. आहे ह्या चित्रामध्ये? ही साधारण इतकी आहे, म्हणजे एवढा मोठा हा माणूस, एवढा मोठा पाहिजे इतकी आहे. कुठून आहे? फक्त थोडीशी जागा सुटलेली आहे. दिसते का तुझी किती जागा हा सुटली? आलं का लक्षात तुझ्या? हा. यांच्या ठीक आहे ना. हा पण मोठा झाला, खूप वर छोटा झाला. हे सगळे कॅरेक्टर मोठे काढायचे. मी काय सांगतो कधी पण तुम्हाला, कॅरेक्टर जो आपला मेन कॅरेक्टर असतो मोठा काढायचा. ओके सर. पार्थ पार्थ आहे का? पार्थ हो सर. खूप छान झालं, व्हेरी गुड. दोन्ही पण छान झाले. पार्थ थँक्यू. कर्णिक, पार्थ कर्णिक आहे का? हॅलो. हा पार्थ ना, हा व्हेरी गुड. थोडस फक्त एक ब्राऊन शेड थोडी जरा कमी पडली तुझी. इथे डार्क होती ना ब्राऊन, ती थोडीशी आणखी वाढवायला पाहिजे. पार्थ बघ, याचे पण थोडेसे हाईट जास्त पाहिजे व्यक्तींच्या. ठीक आहे सर. दिविजा दिविजा आहे का? दिविजा येस सर. हा मग छान झालाय. फक्त ह्याच्यावर इथं इथं प्लेन असा रंग चोपडलेला नाही. इथे बघायचे लाईन दिसतात ना, असं डिटेलिंग व्हायला पाहिजे. येस सर. गौरी येस सर. हा छान झालंय, फक्त थोडासा शेप चुकलाय, पण पुढच्या वेळेस प्रॅक्टिस मध्ये पुन्हा एक करून घे. हो सर. ईशान ईशान काय सर? काय? अरे मी चित्र शिकवलं तुला, सांगितलं होतं ना, ही जी बेस लाईन आहे ही सेम पाहिजे, आठवते का? हा. हे नक्की कसं आहे? असं चित्र बघू मी काय असं बघू? हे त्याच्या वर कसं तरंगेल असं? याची शॅडो का नाही काढली खालची? सर ते येत नव्हते मला ती शॅडो. अरे का बरं येत नव्हती? मी सांगितल्यावर लक्ष नव्हतं का तुझं? आता होत. हे बघ ना, ही एक लाईन मारायची आणि त्याच्यावर पुन्हा काढाय दोन्ही. ओके, हे शेप नीट बघ. एक शेप हा. असा आहे, याचा शेप असा आहे. हे तू वेगळंच काढलं काहीतरी. नाही आणि सर, ते लाईन काढतोय ना ते चुकलं होतं म्हणून ते परत काढलं ते. मग परत कर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला 0 नंबरचं ब्रश वापर, जरा बारीक, खूप जाड रेषा झाली तुझ्या. ओके हा. इशिता येस सर. हा हे छान झालंय, पण इकडे बघ, हा जो लाईट आहे कुठे आहे? इकडे आहे. इकडून थोडेसे डार्क 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 करत मग इथं लाईट येतोय. तुझा लाईट इथे मध्ये झाला. ओके, लक्षात आलं ना? या लाईन्स वाढवा आणखी. ओके हो.
शिवतेज हो सर. हा ओके झाले, पण लाईन्स कमी पडल्या, अशा लाईन्स वाढव. ठीक आहे सर. सर आता कसं दिसतं? जय जय आहे का जय? हा मुक्ता तुझं छान झालंय आता. दिविजा व्हेरी गुड. ए साई, साई इकडे. दोन आणून दे वरून. ओके, आता आज बकेट काढू आपण. ओके, सर यस. त्याच्या साईडला काढू का नेक्स्ट पेज घेऊ? नेक्स्ट पेज घे, नेक्स्ट. ठीक आहे. घेत नव्हतं. खाटले दे. अर्धा घे. ओके चला. ओवल थोडा मोठा काढा.
तुम्ही पेपर उलटा वगैरे पण करू शकता आपल्या सोयीनुसार. हे ईश्वरीला तारीख सांगितलं का? ते साई ते रुलर बघ रे, तिथं रुलर आहे. टाकला का? टाक. ओके, तुम्ही पट्टी पण वापरू शकता. थोड्याशा स्लांट लाईन काढतोय. आणि इथे जशी कर्व आहे तशीच इथे कर्व लाईन काढतो. सर स्केल यूज करायची? हो, करू शकता, करू शकता.
ओके, लक्षात आलंय सगळ्यांच्या? सर यस. सर शिवतेज, तू छान केलंय. फक्त याला लाईन स्लांट काढायचे, म्हणजे इकडे अंतर जास्त आहे, इकडे कमी आहे. एवढ्या उभ्या लाईन थोड्याशा तिरक्या काढ. अर्णव व्हेरी गुड. थँक्यू सर. श्रीनील व्हेरी गुड. सर सर दिविजा, हे बघ, तू छान काढलंयस. फक्त ही जी खालची रेषा ही कर्व काढायची, अशी आडवी नाही काढायची. हिला कर्व काढायची, हिला पण कर्व काढायची, जशी ही आहे त्याच तुलनेत. ओके. सर श्रावणी, तुझं पण इकडे बघ. श्रावणी, हे बघ, हे जास्त आहे. ह्या ज्या लाईन्स आहे याच्यापेक्षा हे जास्त आहे बघ, हे दोन्हीकडे. ओके. त्याच्यानंतर हे तिरक्या रेषा आहे आणि ह्या कर्व आहेत. जरा व्यवस्थित कर्व कर बघून. ओके. प्रत्युष, ठीक आहे. प्रत्युष, शिवतेज, प्रत्युष आणि स्पंदन तिघांना मी एकत्र सांगतोय, ही लाईन कर्व आहे खालची. ही जशी कर्व आहे तशी ही कर्व काढा तिघं पण. तुझा पण सेम झाला पार्थ. ही लाईन हिच्यासारखी कर्व काढ. गौरी, तुझा पण चुकलंय. मुक्ता, तुझा पण चुकलंय. ही लाईन सगळ्यांची कशी यायला पाहिजे? कर्व यायला पाहिजे, कर्व. हॅलो सर हा, का मॅडम? हा, बोला ना, बोला ना. नंबर सेव. सर सर स्वराज नाही आला अजून. सर अच्छा अच्छा अच्छा. मग हा ना, तो किती वाजेपर्यंत? 6:30 पर्यंत येणार होता का? हा हा. अच्छा, मग नाही तर मग अलीकडची एखादी बॅच का 5 ते 6, किंवा तुम्हाला दुसरी कुठली जमते? सर हा, म्हणजे मग असं होणार असेल तर मिस होण्यापेक्षा. सर चालेल. ओके. हे बघ ईशान, सर ईशान, बरोबर आहे का? ईशान, हे जे अंतर आहे ना, हे थोडस वाढव. ते खूप कमी झालं तुझं, एकदम इथपर्यंत झालं. हे अंतर खालचं वाढव. बाकी छान झालंय. व्हेरी गुड. शिवतेज व्हेरी गुड. स्वराज व्हेरी गुड. दिविजा व्हेरी गुड. पार्थ व्हेरी गुड. मुक्ता, छान झालं. आता पार्थ तोडणकर वर धर, थोडं मागे धर. पार्थ, हे गौरी, ही खालची रेषा आहे ना, ही कर्व काढ म्हणलो मी तुला. तू सरळ काढलीस. हा, पार्थ कर्णिक व्हेरी गुड. पार्थ तोडणकर, ही खालची रेषा सरळ नाही काढायची, कर्व काढायची. किती वेळेस सांगतोय मी? स्पंदन, आता बरोबर झालं. व्हेरी गुड. हा, ईशिता व्हेरी गुड. सर आता ठीक आलंय. मागे धर श्रावणी. हा हा, बरोबर आहे. मला काय वाटतं, ते तू नाही पेपर वापरणं बंद कर. माझ्या म्हणून ड्रॉइंग शीट घेऊन जा पुढच्या पेपर, त्याच्यामध्ये ब्लेंड होत नाही पेपर. त्या पेपरवर करू द्या. हा गौरी, आता ओके, पण हाईट खूप झाली गौरी, थोडी हाईट कमी कर खालून. आता ठीक आहे का? हा, पार्थ व्हेरी गुड. सर
रणवीर हे सर. सगळे लाईन नाही रणवीर चुकलाय तुझं सगळं काय काय चूक आहे बघ रणवीर. या रेषा तू सरळ काढल्या या थोड्या स्लांट पाहिजे. त्याच्यानंतर खाली कर्व लाईन पाहिजे तू ती सरळ काढली. ओव्हल पण चुकला तुझा तिरका ओव्हल झाला. जरा ओव्हल नीट बघून काढ. सर हा जय व्हेरी गुड. हे नाही जय जय जय. हे वरचं थोडस मोठं काढ आकार. हा जो आकार आहे ना तो मोठा काढ. या लाईनच्या बाहेर गेला पाहिजे. सर हा गौरी ठीक आहे आता. सर. हा ईशान व्हेरी गुड. हे थोडं आता थोडं कमी करा. आता जरा खूपच मोठं झालंय. हे सर अंतर आता बघ थोडस कोणतं मध्ये. एक? दोन्ही बाजून थोडं थोडं कमी कर. हा. हा प्रत्युष व्हेरी गुड. सर. हा ईशान व्हेरी गुड. सर. हा रणवीर व्हेरी गुड. सर हे पेंट करायचे का शेडिंग करायचे? सर यस. ह्याला शेडिंग करायची का पेंट करायचंय? नाही पेंटिंग करायचं. ओके सर.
ओके, आता याला आपल्याला 3 कलर घेऊयात आपण. तीन शेड तयार करायचे ऍक्च्युली आपल्याला. मॅजेंटा कलर घेतोय मी. आता त्याच्यात आपण 3 शेड तयार करूयात. कशा करायचे माहिती आहे ना? एक तर वापरायचं आहे मॅजेंटा, ब्लॅक आणि व्हाईट. याच्यात 3 शेड तयार करायचे. चला, तर माझ्याकडे मजेंडा नाहीये, दुसरा कलर घेऊ का? हो, रेड घ्या. चालेल. तर हे सगळं मॅजेंटा आहेत ना? हे सगळे मॅजेंटा. याच्यात फक्त आपल्याला कलर मिक्स करायचे. हो. आता मी 3 याच्यात मॅजेंटा घेतले. एका याच्यात व्हाईट टाकायचं आणि एका याच्यात ब्लॅक टाकायचं. इकडे ब्लॅक घेतलाय. सर यस. माझ्याकडे हा कलर आहे. हो, चालेल. कलर कुठला पण घ्या, तुम्हाला जो पाहिजे तो घ्या. फक्त त्याच्यात 2 कलर मिक्स करायचे. एक तर व्हाईट आणि दुसरा तर ब्लॅक. दिसतंय माझ्या 3 शेड तुम्हाला? अरे बापरे, जास्त घासवाल. तर पहिला शेड मध्ये तुम्ही फक्त ब्लॅकच यूज केला का ग्रे पण? नाही, फक्त ब्लॅक. ओके, आता मी जो डार्क शेड केलेली आहे तिने सुरुवात करतोय या बाजूला. आधी डार्क वापरला, नंतर मॅजेंटा घेतो, डायरेक्ट मॅजेंटा. बाय.
जसं आपण मग्ग्याला काम केलं होतं तसंच, फक्त आता थोडं जरा मोठ्या प्रमाणात आहे. आणि इकडून मी लाईट कलर घेतोय. ओके, आले लक्षात? रंगाचं प्रमाण जास्त घ्या, कारण आता बादली मोठी आहे आणि परत परत शेड तयार करायला गेल्या की ते वेगळ्या वेगळ्या रंगाचे शेड तयार होतात. त्यामुळे प्रमाण जास्त ठेवा रंगाचं. इकडून डार्क घेतो आता मी. आता हे जे हँडल आहे, कडी आहे, ती सोडून देतोय. सर हँडलला नंतर वरून पांढरा कलर दिला तर चालेल का? नाही, पांढरा नाही द्यायचा, हाच द्यायचा. प्लास्टिकची बादली ना, मी जसा देईल तसा द्या तुम्ही. बघा, याच्या खालून शेड म्हणून शॅडो येईल ना, तर असा घ्यायचा आहे हा. आता जर समजा तुम्ही चित्र परीक्षेला बसलेले आणि समोरच्या बादलीची दांडी जर पांढरी, तर तुम्ही ते पांढरीच काढायची. ओके. आता मी जे काढतो त्याची दांडी पांढरी नाही म्हणून मी पांढरी काढणार नाही. तुम्ही म्हणाल की सरांनी तर आपल्याला पांढरीच करायला लावली, मग आता आपण पांढरीच केली पाहिजे. तसं नाही, तिथं जी असेल तीच करायची तुम्हाला. इकडून थोडासा पुन्हा एकदा डार्क घेतो मी. ओके. आता याच्या शेजारी मी मॅजेंटा डायरेक्ट घेतो. पण याला व्यवस्थित मिक्सिंग करून घेतो. बघा, दोन्ही ओले कलर आहेत, एकमेकात लगेच मिक्स करायचे. कलर ओले असल्यामुळे काय होतं, लगेच मिक्स पण होत आहेत एकमेकांमध्ये. आता या बाजूने पण मी तसाच मॅजेंटा घेतोय, नीट लक्षात घ्या.
आणि मध्ये आता लाईट कलर घेतो. आता मिक्स होत नसतील तर परत मॅजेंटा घ्यायचा ब्रश मध्ये आणि याच्यावर परत देऊन तुम्ही एकमेकाला मिक्स करू शकता. बघा बघा अशा प्रकारे लाईट टू डार्क आणि डार्क टू लाईट काम करतोय आपण. स्ट्रोक देताना मात्र एकदम सरळ उभे स्ट्रोक द्या. तिरके वगैरे स्ट्रोक देऊ नका. तुम्ही मध्ये मेजेंटा कलर दिलाय का? हो, इथे मॅजेंटा आहे, इथे व्हाईट टाकलेला आहे, इथे मॅजेंटा आहे. जिथे डार्क येईल त्याच्या शेजारी मॅजेंटा आणि मॅजेंटाच्या शेजारी लाईट. सेम शेड फॉलो करतोय खाली मी. खाली मात्र व्हाईट घ्यायचा नाही आपल्याला, म्हणजे लाईट मध्ये खाली फक्त मॅजेंटा आणि ब्लॅक जो डार्क घेतलेला आपण तोच वापरतो. खाली व्हाईट वापरायचा नाही. कारण खालच्या बाजूला उजेडाचं प्रमाण कमी आहे.
आता वरच्या दांडीला पण तसेच शेड फॉलो करतोय. तुम्ही शांततेने काम करा. मी याचा व्हिडिओ टाकणार आहे. जरी समजा आपल्या वेळेत पूर्ण नाही झालं तर त्याचा व्हिडिओ टाकील मी. त्यानंतर तो व्हिडिओ पाहून पण तुम्ही काम करू शकता. आणि शक्यतो हे चित्र एकदा करून थांबू नका. आपण केलेलं प्रत्येक चित्र 2-2, 3-3 वेळा करा. म्हणजे तुमची प्रॅक्टिस परफेक्ट होईल. आता लाईट कलर घेतोय. ओके. आता व्हाईट कलर घेतोय बघा मी, लाईट कलर. आणि याला खालच्या बाजूने छोटीशी आउटलाईन द्यायची. नीट बघा. म्हणजे ती वर आल्यासारखी दिसेल आपल्याला. आता वरच्या बाजूला तोच लाईट कलर देतोय मी. वरच्या बाजूची जी पूर्ण कड आहे ती याच रंगात देतो मी. इथे थोडासा मॅजेंटा घेतला, कारण तो खालच्या बाजूला लाईट आहे. लाईटच्या शेजारी लाईट आला तर तो दिसणार नाही व्यवस्थित. तर ती पूर्ण रिंग लाईटनी करायची का? हो.
एक गोष्ट पुन्हा लक्षात घ्या, एलिमेंटरीच्या मुलांना सगळ्यांना हेच काम करायचं आहे, इंटरमिजिएटच्या मुलांना पण हेच काम करायचं आहे. एलिमेंटरीच्या आणि इंटरमिजिएटच्या परीक्षेत डिफरन्स काय असणार आहे? एलिमेंटरी मध्ये साधारण 3 ऑब्जेक्ट येतील आणि त्यांना फक्त कलर करायचा आणि बॅकग्राऊंड करायचं नाही, ध्यानात ठेवा. एलिमेंटरीसाठी 3 किंवा 4 ऑब्जेक्ट येतील. आपण 4 धरून चालू, 3 आले तर चांगलीच गोष्ट. तर आणि सिंगल सिंगल काढायचे. असेच एकाच कागदावर काढायचे, एकाच कागदावर. समजा तिथे 3 ऑब्जेक्ट आले, इथे मग येईल, इथे आंबा येईल, असे 3 ऑब्जेक्ट येतील. ओके, ते एकाच कागदावर काढायचे आणि त्याला बॅकग्राऊंड मात्र करायचं नाही काहीच, फक्त खाली शॅडो काढायचे. आणि इंटरमिजिएटला डिफरन्स काय असणार आहे? इंटरमिजिएट साठी 5 ते 6 ऑब्जेक्ट असतील. ओके, त्याच्यातले 3 मानव निर्मित असतील आणि 3 किंवा 2 नैसर्गिक वस्तू असतील, जसे की फळं. ओके, बाकी त्यांना मागचं ड्रेपरीचं काम असणार आहे, म्हणजे मागे कापड असतं ते कापड करायचं. त्याची आपण प्रॅक्टिस पुढे घेणार आहोत, पण आता सुरुवात आपण एलिमेंटरीच्या दृष्टीने करतोय. सर यस, मेमरी ड्रॉइंगला आम्हाला रेफरन्स भेटणार आहे? नाही, रेफरन्स कोणालाच भेटणार नाही. नाही मेमरी भेटणार ड्रॉइंग म्हणजे पूर्ण फक्त मनाने करायचं असतं, पूर्ण मनाने. टॉपिक देणार ना? हो, टॉपिक देणार, विषय देणार. तो जो टॉपिक असणार आहे त्याला ऑप्शन नसणार आहे ना, एकच कंपल्सरी टॉपिक आहे ना? नाही, ऑप्शन येईल नाही एखादा अजून. मेमरी. हो, आता मी व्हाईटचं प्रमाण थोडंसं वाढवलं इथे. ओके, इथे मी लाईट कलर घेतोय थोडासा. थोडासा मॅजेंटा, त्याला मिक्सिंगचं काम करतोय मी थोडंसं, बघा. इकडे थोडासा डार्क टोन येईल. बघा, आता मी लाईट कलर घेतोय या भागासाठी. इथून पुढे मात्र मी थोडासा मॅजेंटा घेतोय. ओके, आता इकडे परत डार्क कलर घेतोय, बघा.
आता मी या लाईट मध्ये आणखी थोडासा व्हाईट टाकतो आणि आणखी वरची बाजू करायची आहे. बघा इथली बाजू ज्याच्यावर जास्त लाईट पडलेला आहे, जसं की आणि तो अशा प्रकारे जाऊन मिक्स होईल. ओके. आणि थोडासा मॅजेंटा घेऊन या बाजूला पुन्हा मी आणखी थोडंसं काम करतो, म्हणजे ती दांडी पूर्ण होऊन जाईल. ओके. सर येस. हायलाइट ड्रॉ करायचंय. हो हो, शेवट करतो आपण तो. Recording stopped. ओके. आता इथे थोडंसं डिटेलिंग करूयात आपण अजून, जसं की बघा आणि शेवट काय करतोय आता इकडे हायलाइट देतो मी. बघा व्हाईट कलर घेतला डायरेक्ट, बघा सरळ रेषा द्यायची आहे हायलाइट साठी. आणखी थोडी हायलाइट आपण वरच्या बाजूला देऊ. आणि शेवट खाली शेडिंगचं काम. शेडिंग साठी आपण ब्लॅक आणि व्हाईट वापरतोय. ग्रे टोन तयार केलाय मी. तुम्हाला सांगितलं की ऑब्जेक्ट जवळून डार्क शॅडो येते आणि जसजसे ऑब्जेक्ट पासून लांब जाईल तशी ती लाईट होते. त्यामुळे आपण व्हाईट मिक्स करतो. आता मी व्हाईट घेतोय. ओके, आले लक्षात सर्वांच्या?
आलंय का लक्षात सर्वांच्या? यस. हा ईशान, व्हेरी नाईस, सुपर सुपर. आता फक्त ही जी रेषा आहे ना ती सरळ कर इकडच्या बाजूची, बाकी छान झालंय, व्हेरी गुड. गौरी कोणती very good. रेषा? इकडच्या बाजूची ही सरळ. हा आणि आता परत एकदा प्रॅक्टिस कर, एक 2-3 वेळा बरं का. प्रत्येकाने हा, 2-3 हा. वेळा तरी प्रॅक्टिस कराय बादलीची. मी आता फोटो टाकतो लगेच आणि आज रात्रीच याचा व्हिडिओ पण टाकतो. ओके. तर मला पुढचा क्लास आहे आता. मला सगळे फोटो पाठवा ग्रुपला. ओके. चलो बाय. थँक यू व्हेरी मच. गुड नाईट एव्हरीवन. सर यस शिवतेज, व्हेरी गुड.